हॅलो, लेक्चर नंबर 19. आता फंक्शनमध्ये आपण युनिट नंबर 3 बघतोय. त्याच्यामध्ये काय बघतो आपण? फंक्शन, ॲरे अँड स्ट्रिंग. आता फंक्शन काय ते बघितलं, पॉइंटर्स बघितले. आता काय बघतोय आपण नेक्स्ट? ॲरे. आता ॲरे काय बघा, इट इज अ कलेक्शन ऑफ डेटा ऑफ सेम डेटा टाईप. म्हणजे हे काय, कलेक्शन आहे डेटाचं, सेम टाईपच्या डेटाचं. इट इज अ कलेक्शन ऑफ डेटा ऑफ सेम डेटा टाईप, म्हणजे डेटाचं कलेक्शन, बट त्याचं सगळ्यांचा डेटा टाईप कसा आहे? सेम पाहिजे. जर सपोज तुम्ही ॲरे जर म्हणताय तर इंटेजरच्या व्हॅल्यू जर कन्सिडर केलं, इंटेजर ॲरे, तर त्याच्यामध्ये काय स्टोअर होणार? तुमच्या सगळ्या इंटेजर व्हॅल्यू. सपोज तुम्ही स्ट्रिंग ॲरे म्हटलं तर त्याच्यात काय स्टोअर होणार? स्ट्रिंग स्टोअर होणार. तुम्ही फ्लोटिंग पॉईंट ॲरे जर म्हटले तर त्याच्यात फ्लोटच्या व्हॅल्यू स्टोअर होणार. म्हणजे काय? सेम, इट इज अ कलेक्शन ऑफ डेटा, म्हणजे डेटाचं कलेक्शन आहे, पण कशा डेटाचं? सेम डेटा टाईप असणाऱ्या डेटाचं कलेक्शन. इट इज यूज टू स्टोअर ग्रुप ऑफ डेटा सायमल्टेनियसली. आता याच्यात काय केलं जातं? यूज टू स्टोअर ग्रुप ऑफ डेटा सायमल्टेनियसली. इट कॅन स्टोअर डेटा ऑफ सेम डेटा टाईप, मीन्स अँड इंटेजर ॲरे कॅन स्टोअर ओनली इंटेजर व्हॅल्यू, कॅरेक्टर ॲरे कॅन स्टोअर ओनली कॅरेक्टर व्हॅल्यू, अँड सो ऑन. वी कॅन नॉट फेच डेटा फ्रॉम ॲरे डिरेक्टली, देअरफॉर वी यूज इंडेक्स पॉईंट. म्हणजे आपण ॲरेमधला डेटा डिरेक्टली यूज करू शकत नाही, त्याच्यासाठी काय यूज करतो आपण? इंडेक्स पॉईंट. द इंडेक्सिंग ऑफ ॲरे ऑलवेज स्टार्ट विथ 0. आता इंडेक्सिंगनुसार जर आपल्याला तो ॲरे ॲक्सेस करायचा आहे, त्याची सुरुवात कुठून होते? ऑलवेज स्टार्ट विथ 0. इंडेक्स व्हॅल्यू इज ऑलवेज अन इंटेजर नंबर. आता इंडेक्स जी व्हॅल्यू ती ऑलवेज कोणत्या नंबरमध्ये असते? इंटेजर नंबरमध्ये असते. बघा, सपोज आपण ॲरेमध्ये व्हॅल्यू स्टोअर करणार आहे, मग त्याचं लोकेशन कुठून स्टार्ट होतं? 0 पासून अप टू द लास्ट तुमचं जिथपर्यंत असेल तिथपर्यंत. तर बघा, ॲरे मे बी ऑफ एनी डेटा टाईप लाईक इंट, कॅर, फ्लोट. म्हणजे आपण ॲरे कोणत्याही डेटा टाईपचा डिक्लेअर करू शकतो. सपोज तुम्ही इंटेजरचा जर ॲरे डिक्लेअर केला तर तुम्ही त्याच्यात इंटेजरच्या व्हॅल्यू स्टोअर करणार. जर तुम्ही फ्लोटचा जर ॲरे कन्सिडर केला तर त्याच्यात काय होणार? तुम्ही फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू कन्सिडर करणार. आणि जर तुम्ही कॅरेक्टर ॲरे जर सपोज केला तर त्याच्यात तुम्ही काय करू शकता? कॅरेक्टर स्टोअर करू शकता. आता इथे बघा, डेटा टाईप काय? त्याचा इंटेजर, इंट, आणि त्याचा ॲरे नेम काय? ए. ॲरे साईज किती? आता इथे बघा, आपण काय बघतो आता? सिंगल ॲरे बघतोय. आता 2 डायमेन्शनल ॲरे पण बघायचं आहे. म्हणजेच काय बघतोय? सिम्पल 1 डायमेन्शनल ॲरे बघतोय आपण, किंवा सिम्पल ॲरे बघतोय. आता याचे टाईप आहे 2 डायमेन्शनल ॲरे, पण आता स्टार्टिंगला आपण काय बघतोय? 1 डायमेन्शनल ॲरे. आता याच्यात सिंटॅक्स दिलेला आहे बघा त्यांनी, डेटा टाईप. आता ॲरे डिक्लेरेशन कसं करतो बघा आपण, त्याचं काय? डेटा टाईप. आता डेटा टाईप काय आपण कन्सिडर करणार? इंट, फ्लोट. तुम्हाला काय द्यायचा तो डेटा टाईप तुम्ही काय करणार? त्याला देऊन घेणार. त्याच्यानंतर काय? ए म्हणजे ॲरे नेम. तुम्हाला ॲरे नेम काय ठेवायचं आहे? तुम्ही एक देऊ शकता किंवा ॲरे असं काही पण देऊ शकता. तुम्ही ॲरे नेम काही देऊ शकता, ते तुमच्यावर डिपेंड. आता इथे काय घेतलं? सपोज एक्झाम्पलमध्ये ए मीन्स काय? ॲरे नेम. आता बघा, त्याच्यानंतर ॲरे डिक्लेअर करताना तुम्हाला काय द्यावं लागतं? स्क्वेअर ब्रॅकेट द्यावा लागतो. आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय करावे लागते? ॲरेची साईज द्यावी लागते. आता इथे बघा, इंटेजर ए म्हणजे ॲरे नेम, त्याच्यानंतर त्याचा ब्रॅकेट दिलाय तुम्ही, म्हणजे तो काय झाला? तुमचा ॲरे. आणि त्याच्यात तुम्ही काय पास करताय? त्याची साईज पास करताय. आता सपोज तुम्ही 5 याचा जर ॲरे दिला तर आता बघा, आपण काय बघितलं? ॲरे स्टार्ट कशापासून होतं? इंडेक्स व्हॅल्यू. आणि इंडेक्स व्हॅल्यू स्टार्ट कुठून होते? 0 पासून. आता हा ॲरे कुठून स्टार्ट झालेला आहे? 0 पासून स्टार्ट झालेला आहे. बघा, आता नेक्स्ट डायग्राममध्ये बघा, मेमरी रिप्रेझेंटेशन. आता मेमरी रिप्रेझेंटेशनमध्ये इंडेक्स काय आहे? 0. आणि 0 पासून तर कुठपर्यंत गेले? 4. म्हणजे 0 1 2 3 4. म्हणजे हा झाला 5 नंबरसाठीचा ॲरे. म्हणजे याच्यात तुम्ही किती नंबर स्टोअर करणार आहे? 5. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही साईज 5ची दिली, पण स्टार्टिंग त्याची कुठून तर कुठपर्यंत झाली? 0 पासून 4 पर्यंत. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? त्याची साईज. आणि ते ऑलवेज स्टार्ट कुठून होते? 0 पासून. हेअर ए इज अ नेम ऑफ ॲरे, इंट इज अ डेटा टाईप ऑफ ॲरे. म्हणजे ए काय झाली? त्याची साईज झाली. आणि इंट काय झाला? त्याचा डेटा टाईप झाला. साईज ऑफ ॲरे इज 5. म्हणजे त्या ॲरेची साईज किती आहे? 5. मीन्स वी कॅन स्टोअर मॅक्झिमम 5 व्हॅल्यूज इन दिस ॲरे. म्हणजे आपण त्याच्यात किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो? मॅक्झिमम 5. जर सपोज तुम्ही जर अजून एक्स्ट्रा व्हॅल्यू जर त्याच्यात स्टोअर करायला गेले तर आपल्याला काय मेसेज डिस्प्ले होतो? ॲरे इज फुल. म्हणजे आपला ॲरे फुल झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, इनिशियलायझेशन ऑफ ॲरे मेथड फर्स्ट. आता आपण इनिशियलायझेशन बघतोय ॲरेचं, त्याची मेथड फर्स्ट बघा. इंट ए इक्वल्स टू 5. म्हणजे तुम्ही ॲरे कसा डिक्लेअर करू शकता? इंट ए इक्वल्स ए इन ब्रॅकेट 5. म्हणजे 5 नंबरसाठी तुम्ही ॲरे घेताय. मग ते नंबर आपण
इनिशियलायझेशन म्हणजे काय, त्यात नंबर किंवा व्हॅल्यू असाइन इनिशियलाइज करतोय. आता इथे बघा आपण किती व्हॅल्यू टाकल्या 1 2 3 4 5 म्हणजे 45 23 89 12 78. आता या व्हॅल्यू कुठं स्टोअर होणार बघा. 45 कोणत्या लोकेशनला गेली, 0th लोकेशनला. 23 कोणत्या लोकेशनला गेली, 1st लोकेशनला. 89 2nd लोकेशनला. 12 3rd लोकेशनला आणि 78 4th लोकेशनला. आता बघा ॲक्सेस करताना बघा ए ऑफ 0 पोझिशनला 45, ए ऑफ ॲरे ऑफ 1 पोझिशनला, ॲरे ऑफ 2, ॲरे ऑफ 3, ॲरे ऑफ 4 म्हणजे अशा त्याच्या पोझिशन झाल्या. ही झाली तुमची फर्स्ट मेथड ॲरे इनिशियलाइज करण्याची. आता इनिशियलायझेशन ऑफ ॲरे ऑफ मेथड सेकंड. आता तुम्ही बघा अशा प्रकारे पण ॲरे इनिशियलाइज करू शकता. बघा इंट ए ऑफ 5 सेमिकोलन, त्याच्यानंतर काय करणार ए ऑफ 0, ए ऑफ 0 पोझिशनला तुम्ही टाकले 45, ए ऑफ 1 पोझिशनला 23 आणि अप टू द लास्ट ए ऑफ 4th पोझिशनला काय गेली तुमची 78. म्हणजे तुम्ही काय केलं, त्या पोझिशन्स डिफाईन केल्या. त्या पोझिशनला ऑटोमॅटिकली त्या व्हॅल्यू स्टोअर होणार. बघा आता ॲरेमध्ये पुन्हा त्याच टाईपनी काय झाला, ॲरे स्टोअर झाला. आता बघा प्रिंटिंग ऑफ ॲरे एलिमेंट मेथड फर्स्ट. आता आपण इनिशियलायझेशन शिकलो ॲरेचं. आता काय करतो आपण, त्या ॲरे व्हेरिएबल पास म्हणजे प्रिंट करतोय. आता आपण ते ॲरे काय करणार आहोत, प्रिंट करणार आहोत. ते प्रिंट करण्यासाठीची पहिली मेथड बघा कशी. आता इथे या प्रोग्राममध्ये काय दाखवलेलं आहे त्यांनी बघा. इंटेजर मेन नंतर काय इंटेजर ए ॲरे आपण काय करून घेतला, इनिशियलाइज करून घेतला. आता सी आउट व्हॅल्यू ऑफ ॲट ए ऑफ 0, ए ऑफ 0 पोझिशनला व्हॅल्यू किती बघा. मग आता आपल्याला ए ऑफ 0 पोझिशनची जर व्हॅल्यू प्रिंट करायची जर असेल तर आपण त्याचं काही लोकेशन त्याचं सेंड केलं, म्हणजे इंडेक्स व्हॅल्यूपासून त्याचं लोकेशन स्टार्ट केलं. आता ए ऑफ 0 बघा, ए ऑफ 0च्या पोझिशनला कोणती व्हॅल्यू स्टोअर आहे, ए ऑफ 0मध्ये कोणती आहे 20. मग ए ऑफ 0ला काय दाखवलं त्याने 20 दाखवलं. व्हॅल्यू ॲट ए ऑफ 1 पोझिशनला, ए ऑफ 1 पोझिशनची व्हॅल्यू तिथं पास केली बघा. ए ऑफ 1 म्हणजे काय केलं आपण तिथं ॲरे पास केला. मग ते ॲरे पास केल्यानंतर आपल्याला त्या पोझिशनला कोणत्या व्हॅल्यू त्या काय केल्या गेल्या, प्रिंट केल्या गेल्या. आता नेक्स्ट काय बघा, प्रिंटिंग अँड ॲरे एलिमेंट युजिंग लूप. आता बघा लूप यूज करून काय करतोय आपण, ते ॲरे प्रिंट करतोय. बघा आता इथे ए ऑफ 5चा ॲरे आपण इनिशियलाइज केलेला आहे, त्याच्यात व्हॅल्यू पण असाइन केलेलं आहे. त्याच्यानंतर काय म्हणतोय आपण फॉर लूप. आता आपण फॉर लूप बघितलेलं होतं बघा. आता इथे किती नंबरपर्यंत फॉर इंट आय इक्वल्स टू 0 म्हणजे 0पासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. मग आय इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 4 म्हणजे 4पर्यंत आपल्याला माहिती आहे ॲरेमध्ये कुठून तर कुठपर्यंत व्हॅल्यू स्टोअर आहे आपल्या 0पासून तर 4पर्यंत. आणि आय काय करतो आपण 1नी इन्क्रीमेंट करतोय. व्हॅल्यू ॲट ए. आता इथं डबल कोटमध्ये बघा हे सगळं स्टेटमेंट डबल कोटमध्ये घेतलं होतं. पुन्हा आता आयची व्हॅल्यू आयच्या व्हॅल्यूला डबल कोट नाही दिलेलं बघा. म्हणजे आय काय आपल्याकडं 0 म्हणजे आयची व्हॅल्यू स्टार्टिंगला काय आहे 0 आणि त्याची लोकेशन काय ए ऑफ 5. ए ऑफ 0 लोकेशनला कोणती व्हॅल्यू येते ती पुढे पास होणार. आता इथं आउटपुटमध्ये बघा व्हॅल्यू ॲट ए ऑफ 0 लोकेशनला कोणती आहे 20 म्हणजे त्यांनी कोणती व्हॅल्यू दाखवली 20. ही व्हॅल्यू काय केली त्यांनी असाइन केली. त्याच्यानंतर काय व्हॅल्यू ॲट ए ऑफ 1 पोझिशनला काय केली 10 ही असाइन केली. त्याच्यानंतर 3rd असं आपण काय करत गेलो कुठपर्यंत आयची व्हॅल्यू 4 होत नाही तोपर्यंत. एकदा का आयची व्हॅल्यू 5 झाली म्हणजे 5 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 4 म्हणजे ही कंडिशन कशी आहे फॉल्स आहे म्हणून तो फॉर लूपच्या बाहेर आला आणि आपलं आउटपुट ॲट ए ऑफ 4पर्यंतच स्टॉप झालं म्हणजे पुढं तो कंटिन्यू नाही आहे. आता बघा नेक्स्ट काय बघतो युजर इनपुट इन ॲरे. आता आपण काय करतो युजरकडनं व्हॅल्यू काय करतोय ॲक्सेस करतोय. बघा आता एक ॲरे आपण काय करून घेतला इनिशियलाइज करून म्हणजे डिक्लेअर करून घेतला 5 नंबरसाठी 5 याच्यासाठी काय केलं आपण ॲरे इनिशियलाइज करून घेतला. त्याच्यामध्ये काय बघा इंट ए इक्वल्स टू ए ऑफ 5 त्याच्यानंतर सेमिकोलन त्याच्यानंतर काय म्हणतो सी आउट एंटर इलिमेंट फर्स्ट. आता फर्स्ट इलिमेंट काय करतोय आपण एंटर करतोय बट जो फर्स्ट इलिमेंट येणार आहे तो कोणत्या लोकेशनला स्टोअर करायचा ए ऑफ 0 म्हणजे इंडेक्स पोझिशनला स्टोअर करायचा. त्याच्यानंतर काय म्हणतो आपण एंटर इलिमेंट 2. आता 2 एलिमेंट कोणत्या पोझिशनला स्टोअर करणार आपण ए ऑफ 1 पोझिशनला. नंतर काय म्हणतो एंटर इलिमेंट 3 लोकेशनला म्हणजे ए ऑफ 2च्या पोझिशनला हा 3rd व्हेरिएबल आपण काय करणार स्टोअर करणार. त्याच्यानंतर फॉर लूप आता स्टोअर केले आपण त्या लोकेशनला. आता फॉर लूप यूज करून आपण ते लोकेशन आणि ती व्हॅल्यू काय करणार आहे डिस्प्ले करणार आहोत. आता इथे बघा आपण काय केलं फॉर लूप यूज केला. फॉरमध्ये काय केलं इंट आय इक्वल्स टू 0 आय इज लेस दॅन इक्वल्स टू 20 आय प्लस प्लस. आता व्हॅल्यू ॲट ए आणि त्याच्यानंतर ब्रॅकेट त्याच्यानंतर आय म्हणजे त्याचे लोकेशन काय करतोय आपण. आता बघा एंटर इलिमेंट
फर्स्ट. आता फर्स्ट एलिमेंट काय एंटर केला आपण 45. परत काय म्हणतो एंटर एलिमेंट सेकंड पण 20 पण काय केला आपण प्रिंट केला. त्याच्यानंतर काय एंटर एलिमेंट थर्ड व्हेरिएबल पण प्रिंट केला. आता फॉर लूप यूज करून आपण ते व्हेरिएबल शो केले, म्हणजे 0 पोझिशनला गेलाय का नाही तो लोकेशन, परत 1 पोझिशनला 20 हे व्हेरिएबल गेलाय का नाही, परत सेकंड पोझिशनला 60 हा गेलाय का नाही ते पाहण्यासाठी आपण काय यूज केला, फॉर लूप यूज केला. आता नेक्स्ट काय युजर इनपुट इन ॲरे युजिंग लूप. आता बघा इथे काय इंटेजर मेन, त्याच्यानंतर काय इंट ए ऑफ आय, म्हणजे ए व्हेरिएबल आय ए काय करून घेतला आपण ॲरे डिक्लेअर करून घेतला. त्याच्यानंतर काय घेतला एक व्हेरिएबल आय, त्याच्यामध्ये बघा फॉर आय इक्वल्स टू 0 आय लेस दॅन इक्वल्स टू आय प्लस प्लस. आता सी आउट त्या फॉर लूपमध्ये काय प्रिंट करून घेतोय एंटर नंबर. आता एंटर नंबर केल्यानंतर बघा आय प्लस वन होतोय, म्हणजे आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते. इक्वल्स टू सी इनमध्ये ए ऑफ आय, म्हणजे ज्या काही आपण एंटर एलिमेंट करणार आहे ते एलिमेंट बरोबर कुठे जात आहे, तुमच्या नेक्स्ट पोझिशनला जात आहे. आता बघा परत फॉर लूप यूज केला. फॉर लूप कशासाठी यूज केला, नेक्स्ट त्या व्हॅल्यू स्टोअर होत आहे का नाही. आता सेम त्याचा पण इनपुट काय, त्याचा आउटपुट काय आलं एंटर फर्स्ट एलिमेंट. आपण फर्स्ट एलिमेंट एंटर केला. असं कुठपर्यंत होणार आहे, दोन व्हॅल्यू प्रिंट, म्हणजे आपण 3 व्हॅल्यू इन्सर्ट करणार जाऊ. जेव्हा 4 होईल, आयची व्हॅल्यू 4 होईल, 4 इज लेस दॅन इक्वल्स टू 2, त्यावेळेस ती व्हॅल्यू काय झाली तुमची फॉल्स झाली. किंवा 3 जेव्हा होईल तेव्हा ती व्हॅल्यू फॉल्स होईल, म्हणजे दोन्ही फॉर लूपमधनं तो काय येईल बाहेर येईल. आणि कितीचा ॲरे डिक्लेअर केला जाईल इथं 3 नंबर्सचा. आता डबल डायमेन्शनल ॲरे इट इज अ कलेक्शन ऑफ डेटा ऑफ सेम डेटा टाईप. आता सेम आपण काय बघितलं होतं सिंगल डायमेन्शनल ॲरे, आता इथं काय डबल डायमेन्शनल ॲरे. इट इज अ कलेक्शन ऑफ डेटा ऑफ सेम डेटा टाईप. इट इज यूज टू स्टोअर ग्रुप ऑफ डेटा सायमल्टेनियसली. म्हणजे ग्रुप ऑफ डेटा कंटिन्युअसली जर आपल्याला सेव्ह करायचं जर असेल, सायमल्टेनियसली सेव्ह करायचं जर असेल तर आपण काय यूज करतो डबल डायमेन्शनल ॲरे. इट कॅन स्टोअर डेटा ऑफ सेम डेटा टाईप मीन्स अँड इंटेजर ॲरे कॅन स्टोअर ओनली इंटेजर व्हॅल्यू, कॅरेक्टर ॲरे कॅन स्टोअर ओनली कॅरेक्टर व्हॅल्यू. We cannot fetch data from array directly, therefore we use index point. The indexing of array always start with 0. Index value is always an integer number. Array may be of any type like int, char, float. आता इथे बघा इथं काय बघतो आपण डबल डायमेन्शनल ॲरे. त्याचा सिंटॅक्स काय बघा, डेटा टाईप, त्याच्यानंतर ॲरे नेम मीन्स तुमचा ॲरे नेम, त्याच्यानंतर मॅक्झिमम नंबर ऑफ रोज. आता पहिला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय देता तुम्ही साईज देता, सेकंड स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. आता बघा सिंगल डायमेन्शनल ॲरे होतं तेव्हा तिथे आपण एकच स्क्वेअर ब्रॅकेट यूज करत होतो. आता इथे काही स्क्वेअर ब्रॅकेट यूज करणार आहे 2. आता पहिल्या याच्यात काय करतो आपण मॅक्झिमम नंबर ऑफ रोज, म्हणजे आपल्याला रोज किती पाहिजे. सेकंड ॲरेमध्ये काय डिक्लेअर करतो आपण मॅक्झिमम नंबर ऑफ कॉलम्स, म्हणजे आपल्याला किती कॉलम्स पाहिजे ते त्याच्यानुसार बघा ॲरे म्हणजे डेटा टाईप, त्याच्यानंतर ॲरे नेम, त्याच्यानंतर पहिल्या याच्यात काय मॅक्झिमम नंबर ऑफ रोज, सेकंड याच्यात काय मॅक्झिमम नंबर ऑफ कॉलम्स. आता मेमरी रिप्रेझेंटेशन कसं आहे बघा, कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3. आता रो 1 रो 2 रो 3. आता ए ऑफ 0 0 म्हणजे बघा रो 1 कॉलम 1, ए ऑफ 0 1 मीन्स रो 1 कॉलम सेकंड, आणि ए ऑफ 0 2 म्हणजे बघा पहिलं लोकेशन तुमचं काय हे करतं आहे नंबर ऑफ रोज, आणि सेकंड लोकेशन काय दाखवते तुमचं नंबर ऑफ कॉलम्स. आता इथं त्याचं लोकेशन दिलेलं आहे बघा, मेमरी रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे बघा. इकडं काय कॉलम रो 1 रो 2 रो 3, त्याचप्रकारे तिकडं काय कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3, म्हणजे अशा रो आणि कॉलम वाईज आपण काय करत असतो हे ॲड्रेस किंवा व्हेरिएबल्स स्टोअर करत असतो. त्याच्यानंतर हेअर ए इज अन नेम ऑफ ॲरे, इंटेजर इज अ टाईप ऑफ ॲरे, साईज ऑफ ॲरे इज 3x3. आता इथे बघा 3x3चा ॲरे आपण काय करून घेतला आहे इनिशलाइज करून घेतलेला आहे. म्हणजे साईज ऑफ ॲरे इज 3x3 × 3 मीन्स वी कॅन स्टोअर मॅक्झिमम 9 व्हॅल्यूज इन दिस ॲरे. म्हणजे 3x3चा आपण काय करतो इनिशलाइज करतो, म्हणजेच आपण काय 9 व्हॅल्यू त्याच्यात काय करू शकतो स्टोअर करू शकतो. इनिशियलायझेशन ऑफ ॲरे मेथड फर्स्ट. आता इनिशियलायझेशन ऑफ काय 2 डायमेन्शनल ॲरे कसं इनिशियलाइज करायचं बघा. आता आपण 3x3चा ॲरे घेतो. आता 3x3च्या ॲरेमध्ये आपण किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो 9. आता त्या बघा आता पहिल्यांदा काय करतो आपण 40 50 60. आता 40 50 60 हा पहिला, नंतर काय 10 20 30 हा सेकंड, आणि 70 80 90. आता बघा 40 व्हॅल्यू कोणत्या लोकेशनला गेली ए ऑफ 0 0, म्हणजे ए ऑफ 0 0 लोकेशनला कोणती गेली 40. ए ऑफ 0 1 लोकेशनला कोणती गेली 50.
ए ऑफ 0 टू लोकेशनला कोणती गेली 60. असं अप टू द कुठपर्यंत चालणार आपलं ए ऑफ 2 म्हणजे ए ऑफ सेकंड रो सेकंड कॉलम ह्या पोझिशनला कोणती व्हॅल्यू स्टोअर झाली आपली 90. म्हणजे आपण हे रो वाईज आणि कॉलम वाईज काय करून घेतो इनिशियलाइज करून घेतो. आता नेक्स्ट काय बघा इनिशियलायझेशन ऑफ ॲरे मेथड ऑफ म्हणजे सेकंड मेथडमध्ये काय बघा इंटिजर ए ऑफ 5 म्हणजे 5चा काय केला आपण इथं. आता इथं चुकून कितीचं झालं इथं सेकंड आपला सेकंड द्यायचा राहिलेला आहे. म्हणजे आपण आता काय करून घेऊ ए ऑफ 5. आता इथे बघा ए ऑफ 0 लोकेशनला किती गेली 40, ए ऑफ 01 लोकेशनला 50, ए ऑफ 02 म्हणजे अशा पण लोकेशन आपण देऊ शकतो. आता इथे बघा त्याचं पुन्हा ते कोणत्या लोकेशनला स्टोअर होणार त्याची पुन्हा आली. त्याच्यानंतर काय प्रिंटिंग ऑफ ॲरे एलिमेंट. आता ॲरे एलिमेंट कशी प्रिंट करायची 2 डायमेन्शनल ॲरेची. आता त्याची मेथड फर्स्ट बघा. आता काय करतो आपण इंटेजर मेन त्याच्यामध्ये काय घेतो इंटेजर 3x3चा मॅट्रिक्स घेतला आपण त्याला काय म्हणतो मॅट्रिक्स. आता 3x3चा मॅट्रिक्स घेतला त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या बघा ओपन करली त्याच्यानंतर बघा एक करली ब्रॅकेटमध्ये काय टाकलं 10 20 30 तो करली ब्रेसेस कंप्लीट. नंतर सेकंड मॅट्रिक्समध्ये काय टाकला 70 80 90 त्याच्यानंतर 40 50 60. आता त्या व्हॅल्यू आपल्याला काय करायच्या आहे प्रिंट करायच्या आहे. व्हॅल्यू ॲट लोकेशन 00. आता ॲट लोकेशन ए ऑफ 00 लोकेशनला कोणती व्हॅल्यू गेली बघा ए ऑफ 001ला कोणती आहे 10 म्हणजे त्यांनी काय केला 10 शो केला. त्याच्यानंतर काय 01 लोकेशनला कोणती आहे 20 त्यांनी काय केला 20 शो केला. आणि व्हॅल्यू ॲट ए ऑफ 2. आता सेकंड रो सेकंड कॉलम ह्या पोझिशनला कोणती व्हॅल्यू स्टोअर झालेली तुमची 60 म्हणून त्याने काय दाखवलं होतं इथे 60 दाखवलं. म्हणजे त्याचे लोकेशन्स आणि त्याचे इंडेक्स व्हॅल्यूपासून आपण काय करू शकतो ॲड स्टोअर करू शकतो. आता इथे बघा प्रिंटिंग ऑफ ॲरे एलिमेंट युजिंग लूप. आता फॉर लूप यूज करून बघा त्याने कसं आउटपुट. आता ॲरे आपण इनिशियलाइज करून घेतला 10 20 30 40 ह्या व्हॅल्यू आपण त्याच्यात काय केल्या इन्सर्ट केल्या. आता आपण नेक्स्ट काय म्हणतोय फॉर. त्याच्यामध्ये फॉरमध्ये काय केलं इंट आय इक्वल्स टू 0 आय लेस दॅन इक्वल्स टू आय प्लस प्लस फॉर. आता आपण फॉर लूप बघितलेला आहे. आय आपण बाहेरच्या लूपसाठी कन्सिडर केला आणि जे मधल्या लूपसाठी कन्सिडर केला. आता बघा मध्ये काय आहे फॉर इंट जे इक्वल्स टू 0 जे इज लेस दॅन इक्वल्स टू 2 जे प्लस प्लस सी आउट ए ऑफ आय ए ऑफ जे. आता ए ऑफ आय म्हणजे बघा इंटेजर आय इक्वल्स टू किती आहे 0 आणि त्याच पोझिशनला जे इक्वल्स टू पण किती आहे 0 म्हणजे आय आपला कंटिन्युअसली चेंज होत राहणार आहे. आणि म्हणजे पहिल्या 3 व्हॅल्यू येईपर्यंत आयची व्हॅल्यू ॲज इट इज राहणार जेची व्हॅल्यू ॲज इट इज 0च राहणार आहे. जे केव्हा चेंज होणार जेव्हा नेक्स्ट इटरेशन चालू होणार आहे. म्हणजे बघा 10 20 30 ह्या व्हॅल्यू पहिल्या मॅट्रिक्सला शो होणार नंतर 70 80 ह्या नेक्स्ट मॅट्रिक्सला. म्हणजे बघा आय जोपर्यंत आय इक्वल्स टू काय 0 नंतर जे इक्वल्स टू काय 0 मग ए ऑफ 0 पोझिशनला कोणती व्हॅल्यू 10 म्हणून त्याने 10 डिस्प्ले केली. पुन्हा आय इक्वल्स टू 0 जेची व्हॅल्यू पुन्हा 1नी इन्क्रीमेंट झाली म्हणजे जेची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली ती किती झाली 1 म्हणजे 01 पोझिशनला आपली कोणती व्हॅल्यू स्टोअर आहे 20 म्हणून त्यांनी काय शो केलं 20. त्याच्यानंतर अप टू द लास्ट कुठपर्यंत आपण हे करणार जोपर्यंत आपलं 2 ही व्हॅल्यू होत नाही तोपर्यंत. आता आपली बघा ए ऑफ 2 ह्या पोझिशनला कोणती व्हॅल्यू स्टोअर आहे 60 म्हणून त्यांनी शेवटी काय दाखवलं 60 दाखवलं. आता बघा युजर इनपुट इन ॲरे युजिंग लूप. आता आपण युजरकडनं त्या व्हॅल्यू काय करणार आहे ॲक्सेस करणार आहे. बघा आता इथं किती बाय कितीचा आपण ॲरे सिलेक्ट करून घेतला 3x3चा ॲरे. आता इथे आपण काय म्हणतोय 3x3चा ॲरे कन्सिडर करून घेतला. बघा इंट ए ऑफ 3 त्याच्यानंतर काय व्हेरिएबल कोणते घेतले इंटिजर आय कॉमा जे. त्याच्यानंतर काय म्हणतो एंटर 9 एलिमेंट 1 by 1 म्हणजे आपण ते 9 एलिमेंट कसे 1 by 1 काय करणार आहे एंटर करणार आहे. आता इथे बघा फॉर आय इक्वल्स टू 0 आय लेस दॅन इक्वल्स टू आय प्लस प्लस. नंतर दुसरा जे फॉर लूप आहे बघा फॉर जे इक्वल्स टू 0 जे लेस दॅन इक्वल्स टू जे प्लस प्लस. त्याच्यानंतर काय म्हणतोय आपण सी इन नंतर काय ए ऑफ आय ए ऑफ जे म्हणजे आपण जे काही एलिमेंट एंटर करणार आहे ते कशा स्टोअर होणार आहे तुमच्या ए ऑफ आय आणि जे मध्ये. म्हणजे आपण 3x3चा मॅट्रिक्स काय करून घेतलेला आहे इनिशियलाइज करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर काय म्हणतो आपण सी आउट एलिमेंट इज गिवन बिलो. आता बघा आता जे एलिमेंट आपण ॲक्सेस करणार आहे 9 एलिमेंट ते आता आपल्याला काय करायचे शो करायचे त्याच्या पोझिशन वाईज. आता इथे बघा फॉर जे इक्वल्स टू 0 जे इज लेस दॅन इक्वल्स टू 2 जे प्लस प्लस. आता आपण सेकंड फॉर लूप यूज करतोय त्याच्यात पण कोणतं यूज करतोय आपण नेस्टेड फॉर लूप.
त्याच्यामध्ये बघा ए ऑफ आय जे म्हणजे आय जेच्या पोझिशन आपण काय केल्या फाइंड केल्या आणि त्याच्यानुसार आय आणि जे चेंज करून त्या व्हॅल्यू प्रिंट केल्या. आता तुम्ही सपोज एंटर 9 एलिमेंट 1 बाय 1 आपण किती एलिमेंट पास केले 5 6 5 8 5 7 9 1 5 म्हणजे असे किती 9 एलिमेंट आपण काय केले पास केले. आता आपण नेक्स्ट फॉर लूप यूज केलं होतं बघा सी आउट नंतरचे जे 2 फॉर लूप यूज केले ते फॉर लूप यूज करून आपण काय करतोय आपला डेटा शो करतोय. म्हणजे फॉर लूप यूज करून आपण काय केलेलं आहे हा डेटा शो केला म्हणजे डबल डायमेन्शनल ॲरे काय केला आपण परफॉर्म केलं. म्हणजे हे झाले ॲरेचे 2 टाईप म्हणजे काय 1 डायमेन्शनल ॲरे आणि 2 डायमेन्शनल ॲरे. 1 डायमेन्शनल ॲरेमध्ये आपल्याला एकच पास करावं लागतं सबस्क्रिप्ट काय करावं लागतो पास करावा लागतो. बट सेकंड 2 डायमेन्शनल ॲरेमध्ये आपल्याला 2 सबस्क्रिप्ट पास करावे लागते एक रोसाठी आणि एक कॉलमसाठी. मग रो आणि त्याची स्टार्टिंग कुठून होते 0 0 पासून. जशी की सिम्पल ॲरे किंवा सिंगल डायमेन्शनल ॲरेमध्ये स्टार्टिंग इंडेक्स व्हॅल्यू 0 तशी 2 डायमेन्शनल ॲरेमध्ये स्टार्टिंग इंडेक्स व्हॅल्यू किती 0 0.